स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये। आपण आज करणार आहे महाराष्ट्रातील पारंपरिक आणि प्रसिद्ध अशी रेसिपी करणार आहे। त्यासोबतच पौष्टिकही खूप असते ही भाजी। चला तर आपण भरलेली भेंडी करणार आहे। त्यासाठी बाजारातून अशा पावशेर अशा भेंडी आणलेल्या आहे, म्हणजे 250 ग्राम भेंडी घ्यायची आहे आपल्याला आणि ती स्वच्छ अशी धुवून कुरडी करून घेतली आहे। भेंडी जर पाणी जर असलं भेंडीत तर आपली भेंडी चिकट होते भेंडीची भाजी। भेंडीमध्ये खूप असे फायबर्स असतात। भेंडी कोरडी केल्यानंतर अशा पद्धतीने भेंडी मधोमध अशी कट करून घ्यायची आहे आपल्याला। भरलेली भेंडी करण्यासाठी अगदी कवळी अशी भेंडी पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला भेंडी मधोमध कापून घ्यायची आहे। सुरुवातीला दोन्ही साइडनी देठ आणि समोरच्या साइडनी कट करून घ्यायची। त्यानंतर खूपच मोठी जर भेंडी असेल तर मधोमध असे 2 तुकडे करायचे, त्यानंतर मधोमध कापून घ्यायची आहे आपल्याला भेंडी। अशाच पद्धतीने आपण सर्व भेंड्या कापून घेतल्या आहे आणि आता त्यासाठी आपण मसाला तयार करणार आहे। तर आपल्याला इथे लागणार आहे भाजलेले शेंगदाणे आणि त्याचा कूट तयार करायचा आहे आपल्याला शेंगदाण्याचा। इथे 4 टीस्पून इतके कूट घेतला आहे, अर्धा वाटी इतका कूट आहे साधारण। त्यानंतर आता आपण मसाले घालू त्यामध्ये। मसाल्यामध्ये आपल्याला लसूण खोबरं चटणी 1 चमचा घालायची आहे, हळद थोडीशी, लाल तिखट अर्धा चमचा आणि मीठ घालायचं। धना पावडर अर्धा चमचा, अर्धा चमचा इतकं मीठ घालायचं। आणि सर्व मसाले आपण शेंगदाण्याच्या कूटमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपण भेंडीमध्ये भरून घेऊ मसाला तयार केलेला। अशा पद्धतीने भेंडीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आपल्याला। दाबून दाबून असा मसाला भरायचा भेंडीमध्ये। आपण आता सर्व मसाला भरून घेतला आहे। बघू शकता तुम्ही। आता गॅसवरती कढईमध्ये 2 चमचे इतकं तेल घालायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी घालायची, कढीपत्ता घालायचा आहे आणि आता एक एक करून आपण भेंडी त्यामध्ये सोडून देणार आहे तेलामध्ये। गॅसची फ्लेम ही अगदी लोच ठेवायची आहे आपल्याला, म्हणजे आपला मसालाही करपणार नाही आणि भेंडीची भाजी तयार होऊन जाईल। झाकण ठेवायचं नाही आहे आपल्याला भेंडीवरती, झाकण ठेवलं तर आपली भेंडी चिकट होते। आता अगदी हलक्या हाताने भेंडी मिक्स करून घ्यायची आहे।
आता जो मसाला उरलेला आहे तो आपण आता भेंडीमध्ये टाकून द्यायचा आहे. तीन 4 मिनिटानंतर आपली भेंडी परतली आहे आणि त्यानंतर आपण राहिलेला जो शिल्लक मसाला आहे, भेंडी भरून जो खाली उरलेला मसाला आहे तो आपण आता त्यामध्ये टाकून देणार आहे भेंडीमध्ये. सुरुवातीलाच जर हा मसाला टाकला असता तर आपला हा मसाला सर्व करपला असता. त्यामुळे नेहमी भेंडी थोडीशी परतल्यानंतरच उरलेला मसाला टाकायचा. आणि परत 2 ते 3 मिनिटासाठी कमी गॅसवरती भेंडी होऊ द्यायची आहे आपल्याला. त्यामध्ये 1 चमचा इतका आपल्याला दही टाकायचं आहे, म्हणजे आपली भेंडी अजिबातच चिकट होत नाही. तर आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे. बघू शकता खूप अशी छान झाली आहे भेंडीची भाजी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेंडीची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला पण विसरू नका. आणि मैत्रिणींनो, तुमच्या सपोर्टमुळे आपल्या चॅनलचे 500 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहे. असाच सपोर्ट करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओ पाहत राहा. लाईक करायला विसरू नका.